नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने हास्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजन विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय, माझं कवितांचं गाव जकातवाडी आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे करण्यात आलेलं आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत प्राचार्य रेखा दीक्षित मॅडम. त्याचप्रमाणे सोबत आहेत हेमा जाधव, मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा, मराठी साहित्य मंडळ सातारा. त्याचप्रमाणे नेरकर सर, ग्रंथालय भारतीचे, तेही बरोबर आहे. आणि इथे राज्यभरातून ठराविक आलेले कवी यांच्यासोबत हे कवी संमेलन होत आहे. कवी संमेलनात प्रत्येकाला संधी मिळते आणि मिळेल असं होत नाही, परंतु सुरुवात होणं हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काही ज्येष्ठ कवी आहेत आणि नवोदित कवी आहेत. या सर्वांना घेऊन हे कवी संमेलन आम्ही घेत आहोत. तर यानंतर ह्या ज्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत दीक्षित मॅडम, ह्या प्राचार्य आहे राजाराम कॉलेज कोल्हापूरच्या, परंतु आता सध्या त्या मराठी साहित्य मंडळ मुंबई तिथं विश्वस्त म्हणून काम पाहतात आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्या अग्रगण्य आहेत. त्यांचं साहित्याविषयी त्यांना काही पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. तर त्या दृष्टीने मी त्यांनाही विनंती करेन की आपण या कवी संमेलनाची सुरुवात करावी आणि आपले मनोगत व्यक्त करावे. विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय, माझं कवितांचं गाव जकातवाडी सातारा आणि सातारा मराठी साहित्य मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हास्यकवी संमेलनाचे आयोजक माननीय प्रल्हाद पारटे सर, माझं कवितेचं गाव जकातवाडी या प्रख्यात संस्थेचे अध्यक्ष आणि मराठी साहित्य मंडळ सातारा यांच्या अध्यक्षा माननीय हेमा जाधव मॅडम आणि माननीय नेरकर सर समन्वयक यांनी मला या कवी संमेलनासाठी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. यासाठी मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. खरं तर आपले जीवन अनेक भावनांचा सागर आहे. खाण्यात ज्याप्रमाणे गोड, कडू, तिखट, आंबट, खारट इत्यादी रस आहेत, त्याप्रमाणे जीवन साहित्यातही अनेक रस आहेत. वीररस, शृंगाररस, शांतरस इत्यादी नवरसांमध्ये हास्यरसही आहे आणि आपले जीवन अधिक सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी या रसाची अत्यंत आवश्यकताही आहे. आचार्य अत्रे यांचे झेंडूची फुले हे विडंबन काव्य हे मराठीतील पहिले हास्यकाव्य आहे. पुलंची संगीतिका, रामदास फुटाणे यांचा उदासबोध अशा अनेक नामवंत कवींनी मराठी भाषेत हास्यरसाचे अलंकार चढवून मराठी भाषेला समृद्ध केले आहे. आता हास्याचे अनेक प्रकार आहेत. स्मितहास्य, गालातल्या गालात हसायचं. कटाक्ष हास्य, डोळ्यांनीच हसायचं. खळखळून हसणे. गडगडाटी हास्य, हा 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 हा. मंद हास्य, मंजूळ हास्य आणि दुःखाचे किनार असलेले करुण हास्य असे अनेक प्रकारचे हास्यरूपे आपल्या जीवनात सातत्याने येत असतात, जी अत्यंत आवश्यकही असतात. हास्यामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच, पण जीवन जगण्याची नवी ऊर्जा आणि ताकदही मिळते. सगळी दुःख विवंचना विसरून नवीन जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते. कधीकधी माणूस दुःख विसरण्यासाठीही हसतो. ताणतणाव कमी करण्यासाठी हसणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेले. प्रत्येकाच्या विनोदाला वेगळी किनार आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांचे देता येईल. बोलता बोलता त्यांचा अंतुबर्वा म्हणतो, ही गेली आणि दारचा हापूस कधी बहरलाच नाही. बायको गेल्याचे दुःख किती खोलवर आहे हे या वाक्यातून जाणवते. तर काळा चहा घेऊन येणाऱ्या मुलाला चहाचा रंग बघितल्यावर अंतुबर्वा म्हणतात, अरे
रत्नागिरीतल्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण आहेत का रे झंप्या? किती विनोद, खूप काही बोलता येईल, पण तुमच्याही हास्यगीतांचा आस्वाद घ्यायचा आहे म्हणून थांबते. पण आज 1 मे महाराष्ट्र दिन. सातारा जिल्ह्यातून कृष्णा, कोयना, सरस्वती, पंचगंगा या नद्या उगम पावून पश्चिम घाटातून पूर्व सागरास कृष्णेच्या रूपाने जाऊन मिळतात. या कृष्णा खोऱ्याची सुरुवात क्षेत्र महाबळेश्वर येथे थेंब स्वरूपात उगम पावून झाली आणि वाहत सर्वांचे जल आपल्यात सामावून घेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण आदी प्रदेशांना पावन करीत, समृद्ध करीत कृष्णा पूर्व समुद्राला मिळते. अशा या जीवनदायी कृष्णासारखी आपल्या साहित्य सेवेची सरिता विस्तीर्ण व समृद्ध होत जावो ही सदिच्छा देते आणि जय महाराष्ट्र म्हणून माझे अध्यक्षीय मनोगत संपवते. हसू हे माणसाच्या जीवनातील अमृत आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये माणसाला मिळालेली अनमोल देणगी म्हणजे हसू. म्हणूनच पृथ्वी तलावर सर्व प्राणीमात्रामध्ये एकटाच माणूस असा आहे की तो खळखळून हसू शकतो. हे हसू कधी येतं विनोदामुळे, कधी येतं अपेक्षाभंगामुळे, तर कधी येतं अतिशयोक्तीमुळे. पण ते माणसाला चैतन्य मात्र प्रदान करतं, मनात त्याच्या एक वेगळी उर्मी निर्माण करतं. आज सातारा मराठी साहित्य मंडळ आणि विद्यावर्धनी वाचनालय जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य संमेलन आयोजित केलेलं आहे. या हास्य संमेलनाच्या निमित्ताने आज मी अध्यक्षा सातारा मराठी साहित्य मंडळ सौ हेमा सुरेश जाधव आपल्या सर्वांपुढे एक छानशी हास्यकविता सादर करत आहे. सध्या कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपल्याला पावलोपावली अनेक विरोधाभास पाहायला मिळतात. अपेक्षाभंग घडतात. कधी आश्चर्याने तोंडात बोट घालावं वाटतं, तर कधी खळखळून हसू देखील येतं. अशाच एका विरोधाभासावर लिहिलेली एक कविता आहे कलियुगाचा सोहळा. अरे रे देवा, असा कसा हा कलियुगाचा सोहळा? अरे रे देवा, असा कसा हा कलियुगाचा सोहळा? तरण्याआधी म्हातारा मारतोय डोळा, तरण्याआधी म्हातारा मारतोय डोळा. माणसापरास पैसा झालाय प्यारा, माणसापरास पैसा झालाय प्यारा. सत्यानं कुणाचा शोधायचा आता सहारा, सत्यानं कुणाचा शोधायचा आता सहारा. तरुणांचं तर काय पुसता, अहो तरुणांचं तर काय पुसता, बिअर बारवर यांचा नाश्ता. तरुणांचं तर काय पुसता, बिअर बारवर यांचा नाश्ता. 8 महिन्याचं पाळण्यातलं पिलू तेही म्हणतं इलू इलू, 8 महिन्याचं पाळण्यातलं पिलू तेही म्हणतं इलू इलू. 4 बायकाचा नवरा स्वतःला मनवतोय श्रीराम, 4 बायकांचा नवरा स्वतःला मनवतोय श्रीराम. कलियुगातला मी आहे श्याम. बाई म्हणते प्रेम करणं फॅशन आहे, बाई म्हणते प्रेम करणं फॅशन आहे, एका नवऱ्यावर भागत नाही. पोराला आईबापाची माया कळेना, पोराला आईबापाची माया कळेना, आईबापाच्या काठीला आधार मिळेना. मंत्र्याची सत्ता तूप रोटी खादडते, मंत्र्याची सत्ता तूप रोटी खादडते, मागं जनता खरकट चाटते. न्यायालयात अध्यक्षाच्या प्रेमाचे खटले, न्यायालयात अध्यक्षाच्या प्रेमाचे खटले, सारे व्यासपीठ गुंडाने नटले, सारे व्यासपीठ गुंडाने नटले. इंदिरा तेरेसा नाही, इंदिरा तेरेसा नाही, विश्वसुंदरी होण्याच्या लागल्या तिथे चढाओढी. यांना केतन हर्षदची भलतीच लागली गोडी, यांना केतन हर्षदची भलतीच लागली गोडी. कलियुगाला साधू संताचा विसर पडत चाललाय, कलियुगाला साधू संताचा विसर पडत चाललाय. लादेन ओमरच यांचा आदर्श घडू लागलाय, लादेन ओमरच यांचा आदर्श घडू लागलाय. इथं बॉम्बस्फोटानं भूकंपानं भलताच घातलाय दुडगुस, इथं बॉम्बस्फोटानं भूकंपानं भलताच घातलाय दुडगुस. अपहरणांचा दरोड्यांचा रोज पडतोय पाऊस, रोज पडतोय पाऊस. पोत्या पुराणातच केवळ उरलाय विवेकानंद, पोत्या पुराणातच केवळ उरलाय विवेकानंद. ज्याला त्याला व्हायचे देवानंद, ज्याला त्याला व्हायचे देवानंद. भलतेच उतर झाले
कलियुगात चारित्र्याचे भांडे. घडोघडीला घडत्याती जळगाव सातारा वासना कांडे. भटतेच उतळ झाले कलियुगात चारित्र्याचे भांडे. कलियुगात प्रेम झाले अतिचंचल, म्हणूनच भरोसा करायला घाबरतंय मन, म्हणूनच भरोसा करायला घाबरतंय मन. अन्याय अत्याचारानं माजवले हाहाकार, अन्याय अत्याचारानं माजवले हाहाकार, खुनी दरोडेखोरांचाच होतोय जय जयकार. कलियुगात पुण्याची झाली कोंडी, रस्तोरस्ती पाप दुकान मांडी, रस्तोरस्ती पाप दुकान मांडी. या कलियुगाची रीतच हाय लय न्यारी, या कलियुगाची रीतच हाय लय न्यारी. देवळातला देव बी पावेना पैशापरी, देवळातला देव बी पावेना पैशापरी. मला हे अळवावरचं पाणी काही पटेना, मला हे अळवावरचं पाणी काही पटेना. या कलियुगाचं कोडं की हो सुटेना, या कलियुगाचं कोडं की हो सुटेना. यानंतर आपल्या या हास्य संमेलनामध्ये पुढील कविता सादर करतील ॲडव्होकेट जान्हवी जोशी. नमस्कार, मी ॲडव्होकेट जान्हवी जोशी साताऱ्याहून. विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालय, माझं कवितांचं गाव जकातवाडी आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हास्यकवी संमेलनामध्ये मला माझी स्वरचित कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार. आता माझी कविता. माझ्या कवितेचं नाव आहे तरी मना का उमगत नाही. एका मनोवृत्तीला विनोदी अंगाने शब्दबद्ध करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे की जिला निसर्गात होणाऱ्या बदलांचा आनंदच मुळी घेता येत नाही आणि नेहमी क्षणोक्षणी ती वैतागलेलीच असते. अशी वृत्ती विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न करते. माझी कविता सादर करते तरी मना का उमगत नाही. नाकामधुनी वाजे संगीत, दातांचेही नृत्य चालते. पोटामधुनी बुडबुडे अन गालांवरती खपली चढते. दोन करांची शेकोटी अन उब लोकरीची तारते. तरी मना का उमगत नाही, थंडगार थंडी आवडते. नंतर येतो उन्हाळा. अंगामधुनी वाहे गंगा, घशास केवढी कोरड पडते. घामोळ्यांचे राज्यच हो दूर, जिकडे तिकडे मरगळ दिसते. तीन पायांचा पंखान गार गार थंडाई तारते. तरी मना का उमगत नाही, गरम गरम गरमी आवडते. त्यानंतर येतो पावसाळा. सर्दी पडसे ताप खोकला, एका मागून एक गाठते. रस्त्यांमधुनी उगवी खड्डे, अंग अंग कसे खुळखुळते. चार काड्यांची छत्री अन साथ रेनकोटची तारते. तरी मना का उमगत नाही, रिपरिप पावसाची आवडते. तिन्ही ऋतू संपले. उन्हा मागुनी पाऊस आणिक, पावसा मागून थंडी येते. थंडी नंतर पुन्हा ऊन, ते चक्र निरंतर फिरत राहते. चक्राला या न्याहाळत न्याहाळत उगाच वेडे मन नाचते. तरी मना का उमगत नाही, कवींना त्यातही कविता स्फुरते. कवींना त्यातही कविता स्फुरते. धन्यवाद. निसर्गाने सृष्टीला एका ऋतुचक्रात गुंफलेला आहे. माणसाचा मूडही त्याप्रमाणेच बदलत असतो. कधी घामाघूम करणारा उन्हाळा, कधी बेधुंद करणारा पावसाळा, तर कधी गुलाबी थंडीत गारगार करणारा हिवाळा. पण कवीला मात्र सारे दिवस आणि ऋतूसारखेच ध्यानी कविता, मनी कविता, जळी स्थळी काष्टी, जिथे तिथे दिसते कविता. हीच भावना आपल्या कवितेमध्ये ॲडव्होकेट जान्हवी जोशी यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतर पुण्याहून प्रीती दबडे आपली कविता सादर करतील. विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालय, माझं कविताचं गाव जकातवाडी आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हास्यकवी संमेलनामध्ये मी प्रीती दबडे पुणे येथून आपल्यासमोर कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे पोपट. ती सकाळी सकाळी नळावर भरत होती पाणी. ती सकाळी सकाळी नळावर भरत होती पाणी. मैत्रिणी तिच्या म्हणत होत्या तिला राणी. मैत्रिणी तिच्या म्हणत होत्या तिला राणी. बघून तिचे लटके झटके झालो मी फिदा. बघून तिचे लटके झटके झालो मी फिदा. ती माझ्याकडे बघून म्हणाली, जरा हंडा उचलतस का दादा. मी माझी दुसरी कविता सादर करते, मिशी नावाची. एकदा खूप गंमत झाली, दाढी करताना मिशीच कापली.
एकदा खूप गंमत झाली, दाढी करताना मिशीच कापली. आता म्हटलं सगळीच कापावी. आता म्हटलं सगळीच कापावी. बॅटरी ट्रिमरची नेमकी उतरावी. बॅटरी ट्रिमरची नेमकी उतरावी. दिवेही नेमके तेव्हाच जावे. दिवेही नेमके तेव्हाच जावे. साऱ्यांनीच पाहून खुदकन हसावे. हळूच स्वतःला पाहताना आरशात मोह झाला जाण्याचा तारुण्यात. हळूच स्वतःला पाहताना आरशात मोह झाला जाण्याचा तारुण्यात. धन्यवाद. आणि रोमिओ ज्युलिएटना जगाचं भानच नसतं. मुलगी दिसली की त्यांना वेडच लागतं आणि मग ते स्वतःची फजिती अशी करून घेतात. ही वरील काव्यामध्ये प्रीती दबडे यांनी मिश्किलपणे व्यक्त केलेलं आहे. यानंतर वाईवरून कवी लक्ष्मीकांत रांजणे आपले कसायदान हे उपहासात्मक काव्य सादर करते. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रांजणे. हे विडंबन नाही, उपहास आहे. आणि आधी हे मागितल्यानंतरच वर्तमानात आपल्याला पसायदान मागता येईल, तेव्हा सादर करतोय कसायदान. आता विश्वासघातकी दावे एकमेका लोळवावे, शोषो निघर भरावे कसाय दान हे. जातीपाती सदैव भांडो याच दुष्कर्मी गती वाढो, भूतांसारखे तुटून पडो मैत्र जीवांवर. दुरितांचे पाश्चात्य दर्शन घडो, विश्व ग्लोबल सूर्ये पाहो, जो जे वाटेल तैसे राहो दैत्य जात. वर्षभर सकळ मंडळी पक्षीय निष्ठांची मांदियाळी, अनवरत जेवणावळी भेटती भूता. करू तंटा मुक्तीचे आरव, पेटले चिंतेत प्रत्येक गाव. गरजतो जो तो राव पिऊन वाचे, चंद्रीला वाटे लांछन तोकडे कपडे मापहीन. पाहती सदा सर्व सज्जन सोय रे होण्या. असे बहुधा सर्व दुःखी अपूर्ण पुरुष तिन्ही लोकी. भजितो चंगळाशी अखंडित आणि आक्षेप ग्रंथांची. महाबळेश्वर संमेलन साहित्य लोकी इथे कुरघोडी विजये अखंड जी. येथ म्हणे हा कॉमन मॅन सोडवावी मान या कचाट्यातून. येणे म्हणे श्री मेडिया देव दुखिया झाला, दुखिया झाला, दुखिया. समाजात पावलोपावली भरडला जाणारा सामान्य माणूस, त्याची परवड, समस्या, राज्यकर्त्यांचा विरोधाभास, संमेलनाचे बदलते रूप, क्षणिक स्वार्थामागे धावणारी माणसं पाहून कवीने अगतिकपणे हे कसायदान समाजापुढे मांडलेलं आहे. यावर एवढंच म्हणावंसं वाटतं, काय चाललंय, कसं का चाललंय, काय चाललंय, का चाललंय, कुणालाच काही कळेना. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, उत्तर याचं मिळेना, उत्तर याचं मिळेना. यानंतर ॲडव्होकेट सौ संगीता केंजळे आपली कविता सादर करते. नमस्कार, मी ॲडव्होकेट संगीता केंजळे, सातारा. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या हास्य कवी संमेलनामध्ये मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला.
चहा कॉफी बनवून देते, कधी मधी मॅगी करते. हास्य हुश्य दमले बाई, आता थोडा आराम करते. हात माझा पुरता आता कामातून गेला, सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. भांड्याचा तो पडला ढीग, ऑफिसला जायची झाली घाई. कांदा तो कसा चिरावा, रडू येते ठाई ठाई. ढिगभर कामं उरकायची, जमते तुम्हालाच कला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. आता कुठे वाजले 8, पाण्याचा तुम्ही भरा माठ. झोप पुरती झाली नाही, उठू नका मला बाई. डबा भरला की तेवढी हाक मारा मला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. जीन्स कुर्ती घालून त्यावर टिकली लावत नाही कुणी. हातात बांगड्या घालण्याचीही फॅशन आता झाली जुनी. सारख्या सूचना ऐकून माझा कान गरम झाला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. नेलपेंट लिपस्टिक लावून घेते, मेसेजेसना रिप्लाय देते, सेल्फी जरा काढून घेते, सगळं वेळच्या वेळी करते. तरी कसे म्हणता तुम्ही बिनकामाची मला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. आठवडाभर दमले भार, कामाचा तो पडला भार. आज आहे रविवार, उशिरा मी उठणार. काय बिघडलं तुम्ही उठून नाश्ता बनवला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. मला वाटते स्वतःपुरता विचार करणे बरे नाही. आता तुम्ही आराम करा, घरकामाला लावू बाई. अशा रागे जल्या नयनांनी नका पाहू मला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. सासूबाई खरंच तुमची किती काळजी मला. धन्यवाद. पूर्वी सुनांना सासूरवास असायचा, पण आत्ता मात्र मॅडमची कविता ऐकून म्हणावं लागेल की सासवांनाच सुनवास सहन करावा लागत आहे. सासूची काळजी असणारी एक वेगळीच सून आपल्याला या कवितेत भेटते. पूर्वी मन होती 4 दिवस सासूचे, पण आता मात्र बनवावी लागेल की सगळेच दिवस सुनेचे, सगळेच दिवस सुनेचे. ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक अशीच छानशी कविता आपल्यासमोर सादर करते. प्रेमावर जळणाऱ्यांना ते कसे सुनावतात बघा. प्रेम करणाऱ्या 2 जीवांना नेहमीच मला बघावं वाटतं. मला सुद्धा कधी कधी त्यांच्यासारखं जगावं वाटतं. प्रेम करणाऱ्या 2 जीवांना नेहमीच मला बघावं वाटतं. मला सुद्धा कधी कधी त्यांच्यासारखं जगावं वाटतं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं. तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला आणि नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला. लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला. भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की. तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात जागा नसते हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण. घरात जागा नसते हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण. ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचं व्याकरण. ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम हे दिसणारच. कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच. घेतलं तर घेऊ दे की, व्हायचे ते होऊ दे की. घेतलं तर घेऊ दे की, व्हायचे ते होऊ दे की. तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलून थोडीच नेलं. त्याने प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं. मला सांगा तुमचं काय गेलं. यानंतर सौ शुभांगी कुंभार आपली कविता सादर करते. नमस्कार, मी सौ शुभांगी तानाजी कुंभार, सातारा. विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालय माझं कवितांचं गाव जकातवाडी आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हास्य कवी संमेलनासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे आमच्या स्वारींच्या भलतेच की हो मनात.
लॉकडाऊनने सर्वजण घरात, मेजवान्यांची घरातच वरात. पीठ मळायला तीच ती परात, खमंग पदार्थांची चटक रावांच्या उरात. आमच्या स्वारींच्या भलतेच की हो मनात. माहेरच्या फोनची येता रिंग, रावांचा कानोसा ठरलेला कोपऱ्यात. मी बोलण्याच्या तोऱ्यात, नको ते प्रश्न आहोंच्या डोक्यात. आमच्या स्वारींच्या भलतेच की हो मनात. गोड काही करावं म्हटलं की रावांचं तोंड हळूच खुलतं. मनासारखं नसलं तर सारं काही बिनसतं. म्हणींची सौदामिनी ओठात, आमच्या स्वारींच्या भलतेच की हो मनात. समोर नसता मी, जीव त्यांचा आतुरतो, काळजी दिसते त्यांच्या हृदयात. जीवापाड प्रेम आमचं रुसणं फुगणं जरी, गोड गुंफण नात्यात. आमच्या स्वारींच्या भलतेच की हो मनात. धन्यवाद. गेले वर्षभर कोरोनाने आपल्या सर्वांचंच आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलेलं आहे आणि डोळ्यातल्या अश्रूंबरोबर कोरोना हा हास्याचा सुद्धा विषय ठरलेला आहे. या कोरोनाच्या कवितेवर एकच शेर सादर करावासा वाटतो. सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर सुबह तक, सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर सुबह तक, आकर रुक जाती है बात कोरोना से कोरोना तक, आकर रुक जाती है बात कोरोना से कोरोना तक. आजच्या या हास्य संमेलनामध्ये आपण खूप विनोदी हास्य सादर करणाऱ्या अनेक कविता ऐकल्या. जाता जाता एक छोटीशी कविता सादर करते. सकाळी हसतेस, दुपारी हसतेस, संध्याकाळी हसतेस, रात्री हसतेस, घरात हसतेस, रस्त्यात हसतेस, येताना बघून हसतेस, जाताना बघून हसतेस. तिला काय वाटतं ती एकटीच दात घासते, तिला काय वाटतं ती एकटीच दात घासते. धन्यवाद. नमस्कार, मी आप्पा वडीकर, परभणी. माझ्या कवितेचं नाव आहे पोस्टर. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. ऊन पावसात बिचारे चेहरे भिजत असतात. कुणी जिंकले कुणी हारले तरी पोस्टर आपली जागा सोडत नसतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. कुणाची जयंती असो की कुणाची पुण्यतिथी असो, कुणाची जयंती असो की कुणाची पुण्यतिथी असो, पोस्टर फक्त निमित्त शोधत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याहाळत फिरत असतात. त्यातलेच काही चेहरे या पोस्टरवरून त्या पोस्टरवर सोयीने उड्या मारत असतात. त्यातलेच काही चेहरे या पोस्टरवरून त्या पोस्टरवर सोयीने उड्या मारत असतात. काही बिचारे दाबून दडपून बसवलेले असतात. काही बिचारे दाबून दडपून बसवलेले असतात, तर काही हौसेपोटी कोणत्याही पोस्टरवर झळकत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. त्यातलेच काही चेहरे काही घोटाळे गाजवत असतात. त्यातलेच काही चेहरे काही घोटाळे गाजवत असतात. काही चेहरे कुणाचं तरी टंबरेर वाजवत गावभर फिरत असतात, तर काही बिचारे जेलची हवा फोडत जेलमध्ये सडलेले असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. रात्रीच्या भारनियमनाचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक त्यांना विद्रूप करत असतात. बिचारे पोलीस मग त्यांना शोधत फिरत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. चौकातल्या रस्त्यावरचे पोस्टर लोक न्याळत फिरत असतात. धन्यवाद. पोस्टर असो नाहीतर पुतळे असो, दोन्हींची व्यथा एकच. एका कवीची एक चारोळी मला म्हणावीशी वाटते. चौकात पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का? चौकात पुतळे उभारून खरे स्फूर्ती मिळते का? एकदा ते सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का? एकदा ते सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का? यानंतर विजया देशपांडे आपली कविता सादर करतील. मी विजया देशपांडे, कृष्णानगर, सातारा, हास्य कवी संमेलनात कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे स्वागत. या 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 कुठे चुकली आज वाट,
अगं मंदा, वसंतराव आले, चहा टाक. बरेच झाले जरा वेळेवर आलात. ऑफिसला जाईन भेटून वेळात. चहा घेऊन थोडे जरा वेळ बसा. मला मंदालाही फार वेळ नाहीच होत असा. सभा आहे आज तिच्या भिशी मंडळाची. व्यवस्थापन बाजू त्यात आहे तिची. काही गडबड आताशा नित्यच असते आम्हाला. पण लक्षात ठेवा सांगतो, महत्वाचे तुम्हाला. मंदाच्या हातची कांदा भजी खूपच हो रुचकर. खायला या पुन्हा कधी सवडीने लवकर. फोन करून नक्की या हं एकदा सुट्टी पाहून. मागे फिरले वसंतराव, कोरडे स्वागत घेऊन, कोरडे स्वागत घेऊन, कोरडे स्वागत घेऊन. कधी कधी आपण एका वेगळ्याच अपेक्षेने एखाद्याकडे जातो, पण पदरात मारतं अपेक्षाभंगच पडतो, नाही का? बिचारे वसंतराव मनातल्या मनात कांद्या भजीची स्वप्न पाहत निघून गेले नाही का? यानंतर वैशाली महाडिक आपली कविता सादर करते. नमस्कार, माझे नाव वैशाली चंद्रकांत महाडिक. मी सातारा मराठी साहित्य मंडळ या ग्रुपमधील एक सदस्य आहे. आज आपल्या इथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित हास्य काव्य संमेलनामध्ये माझी एक छोटीशी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव काहीच नाही. एकदा एका प्रश्नानं भांडावून सोडलं. उत्तरासाठी त्याच्या जंग पछाडलं. काहीच नाही उत्तर त्याचं मिळालं. मग काहीच नाही बारसं करून टाकलं. शेजारचं चुलवान दात विचकून बसलं. छोटंसं भांड मग त्याच्यावर जाऊन बसलं ते तेल चांगलं टाकलं. तडाडली जिरे आणि मोहरी, सोबतीला होतीच कांदा टोमॅटोची प्युरी, आले लसणाची पेस्ट, वरून खोबऱ्याची टेस्ट. मसाला आणि तिखट मीठ टाकलं, उलथापालथ केलं. मग जीव एकवटून त्यात काहीच नाही टाकलं. मग चिल्ली पिल्ली आलं. लाडानं ते बोललं, आई आज स्पेशल काय ग तू, आज स्पेशल काय तू केलं? मग मी सांगितलं काहीच नाही केलं. आ वाचून त्यानं मग भोकांडच पसरलं. मी त्याला बोललं, अरे काहीच नाही केलं. सारं घर त्यानं डोक्यावर घेतलं. मग माझं डोकंच फिरलं. काहीच नाही ताटात वाढून घेतलं. मटकलं. एवढं सगळं काहीच नाही खाल्लं. उशिरानं मग बाबा त्याचा आला. चिल्ली पिल्ली मग बाबाला बोलली, आईनं आज काहीच नाही केलं. बाबा मग रागाने लाल झाला. चिल्ली पिल्ली बोललं, बाबा आम्ही काहीच नाही खाल्लं. मग मात्र बाबा आईकडे गेले. तू आज काहीच नाही केलं? मग मी बोलले, खरंच मी काहीच नाही केलं. मग मात्र बाबा चांगलंच सांगतात, अहो मी पोळी बरोबर काहीच नाही केलं. मग मी ताटात काहीच नाही कसं डोसकं तुझं चाललं. मग मी ताटात काहीच नाही वाढलं. मग मात्र चिल्ल्या पिल्ल्याचं बाबाचं तोंड एवढं खुललं. मग मला ते आनंदानं बोलले, अशी का तू बोलली काहीच नाही केलं? मग मी बोललो, अहो भाजीचं नाव काहीच नाही ठेवलं. मग मला उमगलं. चिल्ल्या पिल्ल्याचं बाबा बोललं, आता मला उमगलं. मी तिला बोललं, पुराता झालं, मला काहीच नाही कळलं. कवितेचे नाव काहीच नाही. धन्यवाद. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त कुणाला छळलं असेल तर घरातल्या गृहिणीला. कारण तिला घरातच बच्चे कंपनी असल्यामुळे, यजमानही असल्यामुळे सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या डिशेसची ऑर्डर असायची. आज कधी मंचुरियन, उद्या कधी पावभाजी, परवा काय कच्ची दाबेली, अशा रोज नवीन फरमाईश येऊ लागल्या. आणि एवढं सगळं करूनही, एवढं सगळं खाऊनही वरून प्रश्न काय असायचा, अगं एवढंच काहीच नाही केलं. आणि अशाच या सुंदरशा अशा वाक्यावर ही लिहिलेली कविता खरोखरच विनोद निर्माण करते. यानंतर आपल्यापुढे श्री राजेंद्र घाडगे आपली कविता सादर करते. नमस्कार, मी राजेंद्र घाडगे, सातारा.
माझ्या कवितेचं शीर्षक आहे मंत्र्याची व्हिजिट. रस्ता झाला, वीज आली, पाण्याची नळी घरपातूर गेली. रस्ता झाला, वीज आली, पाण्याची नळी घरपातूर गेली. हौसा म्हणाली, अगं बाई, धुलवडीच्या येळाला दिवाळी कशी आली. हौसा म्हणाली, अगं बाई, धुलवडीच्या येळाला दिवाळी कशी आली. सारा गाव हिंडत सुटली, सारा गाव हिंडत सुटली. तोंडात बोट किती घातली. माहेर लावला फोन, माहेर लावला फोन. अरे म्हणाली, बोलतोय कोण. गाव माझा बघायला या, गाव माझा बघायला या. वाडी वस्ती सुधारली या, खरंच सांगते तुम्हासनी, देवच पावलाय आमासनी. गाव माझा बघायला या, वाडी वस्ती सुधारली या, खरंच सांगते तुम्हासनी, देवच पावलाय आमासनी. तेवढ्यात मोटारींचा ताफा आला, तेवढ्यात मोटारींचा ताफा आला. लाल देवातनं वाकून गेला, नुसता धुळाच तवा उडाला. विकास कामाचा फज्जा झाला, पाण्याच्या नळीचं घस कोरडं येतं. टेलिफोनचं कनेक्शन तुटलं होतं, वीज मंडळाचं तात्पुरतं भागलं होतं. आणि माझ्या हौसाबाईचंच काय खरं नव्हतं, माझ्या हौसाबाईचंच काय खरं नव्हतं. धन्यवाद. राजकारणावर बोलावं तेवढं कमीच, आणि या राजकारण्यांच्यावर विश्वास ठेवावा तोही कमीच, नाही का. कोण कधी फसवेल तर कोण कधी दगा देईल याचा काहीच भरोसा नाही. या राजकारणाच्या कवितेबाबत एकच 4 ओळी म्हणावीशी वाटते. जनतेने हात दिला म्हणून निवडून खुर्चीवर आलो, जनतेने हात दिला म्हणून निवडून खुर्चीवर आलो. ती खुर्ची टिकावी म्हणून हायकमांडचे भावले झालो, ती खुर्ची टिकावी म्हणून हायकमांडचे भावले झालो. यानंतर श्री लक्ष्मण शिंदे आपली मैत्रीण ही कविता सादर करतील. विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालय, माझं कवितांचं गाव आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कवी संमेलन आयोजित केले असून या हास्य कवी संमेलनामध्ये मी श्री लक्ष्मण शिंदे सहभाग घेत असून माझ्या कवितेचे नाव आहे मैत्रीण. आज मला एक मैत्रीण भेटली, घे म्हणाली हातावर. अचानक भेटली म्हणून घेतली ओठावर. ओठावर घेता घेता सवय मला झाली, तिच्यामुळेच मला आणखी 4 मित्र मिळाली. मिळत होती फुकटात, घेत होतो हातावर. नाहीच मिळाली फुकटात, फिरत होतो दारावर. एक दिवस मात्र तिची आठवणच नाही झाली. काय सांगू मित्रांनो, मला संडासच नाही आली. करता करता तिची मला सवय फार झाली. एक दिवस तिने माझी वाचाच बंद केली. शरीर साथ देईना म्हणून तपासणी केली. वैद्यबुवांनी तपासणी माझी कॅन्सरवर नेली. खरं सांगू मित्रांनो, तेव्हापासून मैत्रीण माझी वैरीण झाली. नाव तिचं तंबाखू, तिला लांब फेकून दिली, तिला लांब फेकून दिली. तंबाखू बहादर मित्रांना समर्पित. नमस्ते, धन्यवाद. मैत्रीण असावी प्रत्येकाला, पण तिच्याशी मैत्री किती करायची आणि तिला दूर किती ठेवायची हे ज्याचं त्यानेच ठरवायला पाहिजे, नाही का. नाहीतर ती आपला विध्वंस कधी करेल कळणार सुद्धा नाही. यानंतर पुण्याहून कविता सादर करत आहेत सुखदा सावरगावकर. नमस्कार. विद्यावर्धिनी सार्वजनिक वाचनालय, माझं कवितांचं गाव जकातवाडी आणि सातारा मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कवी संमेलनासाठी मी सौ सुखदा सावरगावकर पुणे माझी करोनाची धमाल ही स्वरचित कविता पाठवित आहे. ऐका तर मग. बाई बाई करोनाचा पसारा फुलला, नवजात शिशूने या अवनीवर थयथयाट केला. बेशिस्त जनतेला शिस्तीचा बडगा दाखविला. 7च्या आत घरात भारतीय संस्कृतीचा ठसा उमटविला. लॉकडाऊनच्या तंत्राने लोकसंख्येत वाढ खूप झाली. जमा खर्चाच्या ताळेबंदाची धुळदाण उडाली. बाई बाई करोनाचा पसारा फुलला, नवजात शिशूच्या अवनीवर तांडव सुरू झाला. वर्क फ्रॉम होमने ITNच्या पिझ्झा बर्गर सँडविच चैनीवर बाधा आणली.
पोहे उपमा खिचडीच्या रुचीने भूक मंदाविली. संसर्ग नको म्हणून शाळा कॉलेज बंद झाली. सांग सांग बोलानात गाण्याची प्रत्यक्ष भेटच घडली. ऑनलाईन लर्निंगने आई आजी आजोबांची परत उजळणी होऊ लागली. नव्या तंत्राच्या या ओळखीने चंद्रावर स्वारी केल्याची स्वप्ने त्यांना पडू लागली. बाई बाई करोनाचा पसारा फुलला, नवजात शिशूने या अवनीवर थयथयाट केला. मास्क असे जरुरीच्या तंत्राने चेहरा लपला. आपलाच माणूस बागुलबुवा दिसू लागला. करोनाच्या लॉकडाऊनने स्त्रीवर्ग आनंदला. पुरुषांच्या झाडणे धुणे घासणे कामाचा ताण कमी झाला आणि वजनाचा भार मात्र दिवसेंदिवस वाढू लागला. झोप लवकर नाहीतर येईल करोना, आई बाळाला भीती अशी घालू लागली. राक्षस गब्बर भूतांची हकालपट्टीच झाली. बाई बाई करोनाचा पसारा फुलला, नवजात शिशूने अवनीवर थयथयाट केला. करोनाच्या या नको जयंती नको पुण्यतिथी जनता सारी देवाची आळवणी करू लागली. घरीच राहू सुरक्षित राहू म्हणत करोनाला इतिहास जमा करण्यासाठी नवनवीन प्रयोग कराया लागली. धन्यवाद. नमस्कार सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यावर्धिनी वाचनालय व माझं कविता जकातवाडी त्याचप्रमाणे सातारा मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कवी हास्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या प्राचार्या रेखा दीक्षित, त्याचप्रमाणे सातारा मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा हेमा जाधव, विद्यावर्धिनी वाचनालयाचे अध्यक्ष माननीय पार्टे सर, समन्वयक नेरकर सर, त्याचप्रमाणे सहभागी झालेले सर्व कवी यांचे मी माझं कवितांचं जकातवाडीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. असेच नेहमी हसत राहा.